श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2117व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज माघ कृष्ण अष्टमी, मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026. गुरुवाणी पुष्प 17 या ग्रंथातील शृंगेरी पीठ आणि आपले श्री दत्त देवस्थान या 4थ्या अध्यायाचे मी पठण करीत आहे. आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात, सामान्यतः हा एक चमत्कारच झाला आणि आपल्या आश्रमासाठी सोनियाचा दिवस होता. मंगळवार दिनांक 16 मार्च 1982 शृंगेरी पीठाचे 35वे पीठाधीश जगद्गुरू अभिनव विद्यातीर्थ स्वामी महाराज श्री दत्तात्रय निवासात आगमन करते झाले. इथे माझ्या संन्यासी सद्गुरूंचे वास्तव्य आहे. ते यतीश्वर आहेत, परमात्मा स्वरूप आहेत. मंगळवारी आचार्य आले आणि मला म्हणाले, मी गुरुवारी संध्याकाळी निरोप घेईन. मी काहीच बोललो नाही. गुरुवारी सकाळी त्याने मला बोलावून सांगितले की मी आजचा दिवस राहणार आहे. मला खूप आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. मंगळवारी संध्याकाळी आलेले आचार्य शुक्रवारी 19 मार्च 1982 संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत मुक्काम करते झाले. आपल्या आश्रमात उमटलेले श्री दत्तात्रयांचे चरणकमल त्यांनी पाहिले. अतिशय प्रसन्न झाले ते. याचा अर्थ काय? तर इथे आपण करत असलेली तपश्चर्या, करत असलेली उपासना, भक्ती किती योग्य मार्गाने चालली आहे हे लक्षात येते. माझी ही भक्ती फळाला यायला 40 वर्षांची तपश्चर्या कारण होती. तुम्ही सुद्धा एकनिष्ठेने अशीच सेवा करत राहा. तुम्हाला गुरुकृपा प्राप्त होईल. आपण जे सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गानुसार आचरण करतो त्यातून एक शक्ती निर्माण होते व ती शक्ती सदैव आपल्या पाठीशी उभी असते. म्हणून विचारात परिपक्वता येऊ द्या. त्याचबरोबर आस्थेचीही गरज आहे. शृंगेरी पीठाधीश्वर आश्रमात आल्यावर आश्रमात चाललेली सेवा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. ते मला पुन्हा पुन्हा सांगत होते की सनातन धर्म आपण सांभाळला पाहिजे. त्याचबरोबर वेद पाठशाळा काढली पाहिजे आणि तुम्ही जे लोक कल्याणासाठी कार्य करीत आहात त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या या बोलण्याने मला फार समाधान वाटले. इसवी सन 1983 मध्ये जगद्गुरू शंकराचार्यांनी मला नवरात्रीच्या शारदोत्सवासाठी शृंगेरीला येण्याचे आमंत्रण दिले. मी त्यांच्याकरता यथायोग्य सेवा घेऊन काही भक्तांसोबत गाडीने नगर, बेळगाव, शिमोगा मार्गे शृंगेरीला जाऊन पोचलो. जगद्गुरू श्री अभिनव विद्यातीर्थ स्वामींनी माझे भव्य स्वागत केले. माझ्या राहण्यासाठी खास व्यवस्थाही केली होती. देवी शारदांबा ही शृंगेरी पीठाची प्रधान देवता आहे. त्यामुळे तिथे नवरात्रोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा होतो. या शारदोत्सवात गावातून मिरवणूक काढली होती. त्या प्रसंगी जगद्गुरू शंकराचार्यांनी रत्नजडित मुकुट घातलेला होता. अंगावर भरजरी वस्त्र परिधान केले होते. त्यांची वेशभूषा एखाद्या सम्राटाला शोभेल अशी होती. एखादा चक्रवर्ती राजा चालावा तसे स्वामी धीमी पावले टाकत हळूहळू सभा मंडपातून रत्नजडित सिंहासनाकडे गेले. त्यांना अभिवादन करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोक उभे होते. त्या लोकांचे अभिवादन स्वीकारत त्यांनी सिंहासन ग्रहण केले. त्यानंतर सर्वजण स्थानापन्न झाले. मला त्या ठिकाणी सन्मानाचे स्थान दिले होते. विद्वान पंडितांनी वेदोच्चारण केले. विविध कलाकारांनी त्यांच्या कला सादर केल्या. वाद्य सेवा सादर केली. मला तो सोहळा मनापासून आवडला. उत्सव संपल्यावर मी श्री अभिनव विद्यातीर्थ स्वामींचा निरोप घेण्यास गेलो तेव्हा त्यांनी मला स्फटिकाचे चंद्रमौलेश्वर हे शिवलिंग दिले व एक शाळीग्राम देऊन माझ्या अंगावर महावस्त्र घातले. हे शिवलिंग आणि शाळीग्राम मी देवस्थानात नित्य पूजेत ठेवले आहेत. इसवी सन 1984 साल हे आपल्या देवस्थानाच्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाचे सुवर्णपान आहे.
यावेळी शृंगेरी पीठाधीश जगद्गुरू श्री अभिनव विद्यातीर्थ स्वामी महाराज व शिष्य स्वामी भारती तीर्थ स्वामी महाराज हे दोघेही विजय यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। त्यावेळी त्यांचे पुन्हा एकदा श्री दत्तात्रय निवासात आगमन झाले। त्यावेळी त्यांनी आद्य शंकराचार्य जयंतीचा 5 दिवसांचा सोहळा नगरला श्री दत्त देवस्थानात साजरा केला। त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत म्हणजे प्रत्यक्ष शंकर स्वरूपाच्या उपस्थितीत हा शंकर जयंती उत्सव आपल्या श्री दत्तात्रय निवासात साजरा झाला। हे नगरचे मोठे भाग्य आहे। हा भाग्याचा क्षण ज्यांनी अनुभवला ते भाग्यवान आहेत। पुरी येथील गोवर्धन पीठाचे स्वामी निरंजन देव तीर्थ व द्वारका पीठाधीश स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचेही त्याच वेळी आपल्या देवस्थानात आगमन झाले। त्यावेळी आपण त्यांच्या योग्यतेनुसार शाही स्वागत केले। मी त्यांच्यासमोर आसनावर न बसता एखाद्या शिष्यासारखा खाली जमिनीवर बसलो। ही त्यांचा मान राखण्याची एक परंपरा आहे। त्यावेळी शंकराचार्य हे प्रथम आपल्याकडे उतरले आणि नंतर एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले। तिथून परत येताना ते द्वारका पीठाधीशांना बरोबर घेऊन आले। म्हणजे एकाच यात्रेत शंकराचार्य 2दा आपल्या देवस्थानात मुक्काम करते झाले। जगद्गुरू पीठाधीशाद्वयींनी म्हणजे शृंगेरी पीठाधीश व द्वारका पीठाधीशाचे शंकराचार्य यांनी आश्रमात आगमन केले। मला यासाठी आनंद झाला की मी 40 वर्ष तपश्चर्या केली आणि 2 महासन्याशांनी या स्थानाला भेट द्यावी, याचाच अर्थ आपल्या कार्याची पूर्तता झाली आहे। जगद्गुरू शंकराचार्यांनी उपदेश करताना सांगितले की आम्ही संन्यासी आहोत। एका स्थानाला भेट दिल्यानंतर लवकर त्या स्थानाला पुन्हा भेट देत नाही, पण आम्ही एका यात्रेत 2दा या स्थानात आलो। याचे कारण या आश्रमातील पावित्र्य, मांगल्य, वैदिक धर्मानुसार चाललेली परंपरा आणि अतिशय सात्विक संपन्नता हे सर्व पाहून माझ्या मनाला एवढा आनंद झाला की पुन्हा जाताना या स्थानाला भेटून जावे असे मी निश्चित केले। आपण करीत असलेल्या उपासनेचा परिणाम महासन्याशांवर किंवा महास्वामींवर व्हावा हे थोडेसे आश्चर्य करण्यासारखे आहे। त्यांच्या भाषणातून त्यांनी हेच सांगितले की आम्ही अनेक साधू संत पुरुष पाहतो, पण इतकी सात्विक संपन्नता, इतकी पवित्रता, वैदिक धर्मानुसार आचरण, अतिशय तत्वनिष्ठ असे सगळे आम्हाला कुठेही पाहायला मिळाले नाही। ते आम्हाला श्री दत्तात्रय निवासात पाहायला मिळाले, म्हणून आम्ही परत इथे यायची इच्छा झाली। यात विशेष असे आहे की ज्यांची आपण विशेष उपासना करतो त्यांची कृपा आपल्यावर विशेष आहे। द्वारका पीठाधीश म्हणाले, मी पुण्याहून परस्पर मुंबईला जाणार होतो आणि मुंबईहून द्वारकेला जाणार होतो, पण विचार केला की एकदा नगरला जाऊन यावे व शक्यतो रात्री परत निघावे। ते दत्तात्रय निवासात आल्यावर रात्री निघण्याचा त्यांचा जो विचार होता तो त्यांनी बदलला व उद्या जेवण करून निघावे असा त्यांचा निर्णय झाला। द्वारका पीठाधीशांनी आपल्या भाषणात आशीर्वाद देताना सांगितले की तुम्ही गुरुभक्ती करा, परंपरा चालवा। गुरु परंपरा चालवताना तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, तुम्हाला जे साध्य पाहिजे ते मिळेल। एखादी गोष्ट त्रिकाल ज्ञानाने सिद्ध होते, पण अध्यात्म मार्ग तसा नाही। अध्यात्म मार्ग हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही, तर तो मार्ग सिद्धच आहे आणि म्हणूनच त्याचे अनुभव येतात। आम्ही सुद्धा दत्तात्रय उपासकच आहोत। आमची परंपरा ही शिव उपासनेची असली तरी दत्तात्रय हे शिवस्वरूप आहेत। आम्ही जी उपासना करतो किंवा जे कार्य करतो तेच कार्य दत्तात्रय निवासात चालू आहे। श्री गुरुदेव दत्त।